नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक खास आणि उपयुक्त अशी रांगोळी घेऊन आली आहे. ही आहे फर उलन वापरून बनवलेली ताटाभोवतीची रांगोळी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रांगोळी पूर्णपणे वॉशेबल आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अशी रांगोळी खूप उपयोगी ठरते, कारण गरज नसताना ती सहज काढता येते आणि पुन्हा स्वच्छ ठेवता येते. आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल की मी पट्टीच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रकारची मापं घेऊन अचूक पद्धतीने रांगोळी काढत आहे, जेणेकरून रांगोळी सगळीकडे सारखी आणि समतोल दिसेल. मापं घेण्यासाठी मी पट्टीचा आणि मेजरमेंट टेपचा वापर केलेला आहे. रांगोळीमध्ये अर्धगोल काढण्यासाठी मी कर्कटकचा वापर केलेला आहे. कर्कटकचा वापर करत असताना मी 3 सेंटीमीटरवर कर्कटकचे ठोक ठेवून पेन्सिलच्या साहाय्याने 6 सेंटीमीटरवरती अर्धगोल काढून घेतलेले आहेत. हे अर्धगोल मी 2 साईडने काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी मेजरमेंटच्या साहाय्याने त्याचा अर्ध भाग हा मोजून घेतलेला आहे. त्यानंतर पुढील डिझाईनला मी सुरुवात करत आहे. मी बॅनरवर डिझाईन तयार करत असताना साधेपणा आणि आकर्षकपणा या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या आहे, जेणेकरून रांगोळी दिसायला सुंदर आणि वापरायला सोपी राहील. बॅनरवर मी प्रथम कर्कटकच्या साहाय्याने एका साईडला एक डिझाईन तयार केले होते. त्यानंतर ते मी ट्रेस पेपरवर काढून घेऊन उरलेल्या दोन्ही साईडला मी त्याच आकाराने काढून घेतले आणि त्यानंतर फर उलन लावायला सुरुवात केली. फर उलन वापरल्यामुळे रांगोळीला एक वेगळाच उठाव आणि टेक्स्चर मिळतो आणि ही रांगोळी वॉशेबल असल्यामुळे बराच काळ टिकते. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की मी वेगवेगळ्या प्रकारच्या उलन वापरून काढलेली डिझाईन मी फर उलनच्या साहाय्याने कव्हर करत आहे. एक एक बाजू मी कंप्लीट करून घेत आहे. आता मी समोरची साईड सुरुवात केलेली आहे. समोरच्या साईडला थोडी डिझाईन कमी वाटत असल्याने मी तिला अजून वाढवून घेतली. त्यासाठी मी पहिले एक पान तयार करून घेतले. त्यानंतर ट्रेस पेपरवर ते पान काढून तसेच बाकीचेही तयार करून घेतले आणि आता त्यांना उलन लावत आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पहिले देखील मी माझ्या पेजवर टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर
असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या स्वराश्री क्रिएशन या पेजला नक्की भेट द्या. या उलनची रांगोळी बनवत असताना याची आउटलाईन ही फार महत्त्वाची असते. आउटलाईन जर आपण व्यवस्थित केली तर आपली रांगोळी अतिशय सुबक व सुंदर दिसते. ही रांगोळी वॉशेबल व रियुजेबल असते आणि घरगुती वापरासाठी अगदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली आणि अशाच वेगवेगळ्या उपयोगी रांगोळी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला रांगोळीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. ही व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर मी हिला कटिंग करून घेतलेले आहे. आणि आपली ही रांगोळी अशी तयार झालेली आहे.